नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे दर अखेर खाली येताना दिसत आहेत. एकेकाळी 1 तोळा सोनं तब्बल 1,80,000 रुपयांच्या आसपास पोहोचल्यानं सर्वसामान्य ग्राहक सोन्याच्या खरेदीपासून दूर गेले होते. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसतेय. सलग 5व्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये घट नोंदवली गेली असून त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी मानली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरण, डॉलरच्या मूल्यातील चढउतार आणि स्थानिक मागणीमध्ये आलेली घट याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवरती होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याच पार्श्वभूमीवरती आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालंय. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर हा प्रति तोळा तब्बल 1420 रुपयांनी घसरून खाली आलेला आहे. त्यामुळे 1 तोळा 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,51,750 रुपये इतका झाला आहे. तसेच 8 ग्रॅम 24 कॅरेट सोनं हे 1,21,400 रुपये, तर 10 तोळा 24 कॅरेट सोनं हे 1,51,750 रुपये झालेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता दर कमी झाल्यानं गुंतवणूकदारांचं लक्ष पुन्हा सोन्याकडे वळालं आहे. लग्न आणि दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरले जाणारं 22 कॅरेट सोनं देखील स्वस्त झालेलं आहे. तर प्रति तोळा ते 1,300 रुपयांनी कमी झाला असून 1 तोळा 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,39,100 रुपये आहे. तर आता 18 कॅरेटच्या सोन्यातही घट झालेली पाहायला मिळते. 1 तोळा 18 कॅरेट सोनं हे 1,13,810 रुपये झालेलं आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक परिस्थिती आणि अमेरिकेच्या व्याजदर धोरणावरती पुढील दर अवलंबून राहतील. मात्र सध्या तरी सोन्याच्या दरामध्ये मोठी उसळी येण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर सलग 5 दिवसांची ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे. लग्नसराईच्या तोंडावरती सोनं स्वस्त झाल्यानं अनेक कुटुंबांचं बजेट सावरण्यास मोठी मदत होणार आहे. तर मग मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी ही खरंच आनंदाची बातमी म्हणावी लागेल. सोन्याच्या दरामध्ये ही घसरण अजून होत राहील असंही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता तुम्हाला सोनं स्वस्तामध्ये खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी मिळू शकते, हेच या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.